ती घेऊ ना. हाय हॅलो, तुम्ही सगळे कसे आहात? होपसो सगळे मजेतच असतील. तर आजचा दिवस तुम्हाला आनंदी आरोग्याचा जास हीच बाप्पाच्या चरणी प्रार्थना. स्नेहा वेगळे ह्या मराठी ब्लॉगमध्ये अगदी मनापासून तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. तर चला, आता वाजलेत 5. तर सकाळपासून तर ब्लॉग मला शूट घेता नाही आलं, थोडेसे काहीतरी कामं होते माझ्या मागे. तर आता मी ब्लॉग शूट करायला घेतलाय. तर आता 5 वाजलेत. तर संध्याकाळची रुटीन मी चालू केली आहे. सारांश पण उठलाय, त्याला पण दूध वगैरे द्यायचं आहे आणि चहा वगैरे पण ठेवते. चहाशिवाय काही दिवस जात नाही. आणखीन थोडंसं ऊन जर वाढत गेलं तर चहासुद्धा बंद करतो आम्ही, मग चहा घेत नाही जोपर्यंत जास्तच ऊन. आता एवढं पण नाही आहे, पण जास्तच ऊन जर लागायला लागलं आम्ही तर चहाच बंद करत असतो. तर चला, आता चहा वगैरे पण ठेवते. अंगण वगैरे पण सगळं झाडून घ्यायचं आहे मला. तर ते झाड तुम्हाला तर माहिती आहे, झाडांचा पाला तर किती पडतो त्याच्यामुळे. तर घेते आता सगळं आवरून, तर व्हिडिओ बघत राहा. तर आता वाजलेत 5. आता सकाळपासून तर काय मला शूट नाही करता आलं, कारण की कामामध्ये थोडीशी मी बिझी होती. म्हटलं आता 5 वाजले तर ब्लॉग तरी सुरू करूयात, त्याच्यामुळे मी आत्ता सुरू केला आहे ब्लॉग. तर आता बाहेरचं अंगण वगैरे झाडून आली आहे. घरात थोडंसं काम पण आवरून घेते, कारण की आज मला बाहेर जायचं आहे. बाहेर कुठे जाणार आहे हे तुम्हाला समजेलच, तर व्हिडिओ स्किप न करता बघत राहा. थोडीफार काहीतरी कामं असतात संध्याकाळची, ती जर एकदा आवरून घेतली ना, मी देवपूजेच्या अगोदर सगळी ही कामं काय असतात ती आवरून घेत असते. मग चहा ठेवलाय, आता चहा करते. तर हाय, आता मी रेडी झाली आहे, सारांश पण रेडी झाले. आता आम्ही बाहेर चाललोय. बाहेर कुठे चाललोय सांगते तुम्हाला. तर आव्हाने येते ना, आमच्या घरापासून आहे ना 5 ते 7 किलोमीटर असं लांब आहे. तिथं ना संकष्टी चतुर्थी असल्यामुळे ना खूप सारी यात्रा भरत असते. तर ते आम्हाला दर्शन पण करायचं आणि यात्रासाठी पण आम्ही चाललोय. तर आता वाजले 9:30, सगळं आवरलंय मी. सारांशला पण रेडी केलंय. आता आम्ही चाललोय, तर व्हिडिओ बघत राहा. कुठे चालला तू? कुठे चालला तू? कार मध्ये भूर चालला? कुठे देवबाप्पा करायला? आम्ही चाललोय आता देवबाप्पा करायला. सारांशन आम्ही जे पप्पा गेलेत कार आणायला, हो ना? हो, आम्ही बाहेर चाललो, हो ना? तुला यायचं? आता सारांशला नाही घेऊन जाणार, तुला यायचं? यायचं. बाय बाय कर. बाय. आय. तर आता आम्ही निघालो आहोत. तर कुठे जायचं म्हटलं ना, सारांश खूप एक्साइटेड असतो, हे ना सारांश? आज मी आले आहे देवदर्शनासाठी. संकष्टी चतुर्थीनिमित्त श्री क्षेत्र आव्हाने इथे यात्रेसाठी आणि देवदर्शनासाठी पण. तरी जाणून घेऊया इथलं वैशिष्ट्य. संकष्टी चतुर्थीनिमित्त इथे यात्रा असते, तरी मी आणि सारांश बाप्पा आम्ही सगळे आलो आहोत यात्रेचा आणि दर्शनाचा लाभ घेण्यासाठी. इथे प्रत्येक चतुर्थीला महाप्रसादाचा लाभ असतो. भाविक खूप भक्तिभावाने इथे प्रसादाचा लाभ पण घेतात आणि देवदर्शनासाठी पण येतात. तर अशी फार मोठी लाईन होती, तर आम्ही मुखदर्शन नाही घेतलं. तर आम्ही बोला लाईनीमध्येच आम्हाला दर्शन घ्यायचं होतं, त्याच्यामुळे आम्ही लाईन लावली. तर लाईन काय 10 ते 15 मिनिटात संपली. तर तुम्ही बघू शकता, एवढी सुंदर अशी रांगोळी काढली होती ना, मला तर फारच आवडली. आणि तुम्ही देवदर्शन पण घेतलं, मी छान दर्शन पण झालं. तर तुम्ही बघू शकता असे सेल लागले होते, 20, 50, 100 जे पाहिजे ते. असं सेलमध्ये तर आपला खूप फायदा होतो, स्वस्तामध्ये मस्त होतं आपल्यासाठी. तर असं खूप सारे स्टॉल लागले होते. हार, नेकलेस, आपल्याला लेडीजसाठी ज्या वस्तू असतात, क्लचर वगैरे खूप अशा लागल्या होत्या. किचन वगैरे होते. मला एक किचन फार आवडलं, ते व्हाईट कलरचं, ते पण मी घेतलेलं आहे असं. आणि लेडीजचं यात्रा म्हटले तर लेडीजची तर खूपच छान शॉपिंग होते. आणि त्याच्यानंतर मग मी पर्स घेतली. यात्रेमध्ये कुठेही पण गेली ना, मी तर पर्सचं कलेक्शनच करत असते. आणि त्याच्यानंतर मग आम्ही पर्स घेतली. मग सारांश पण इथं खेळत होता, पिपाणी वाजवत होता. त्याला मी ओरडत होती वाजू नको म्हणून, तरी तो काय ऐकत नव्हता. लहान आहे तर वाजवणारच आहे, त्याच्यात काही विषय नाही. आणि त्याच्यानंतर नेकलेसची डिझाईन पण खूप छान होती. असे मोत्यांचे हार पण होते. आपण मार्केटमध्ये घ्यायला गेलो तर असे थोडेसे आपल्याला हेच भेटतात, पण इथे स्वस्तामध्ये छान पण भेटून जातात. तुम्ही पाहू शकता मोत्याचे हार पण किती छान होते. आणि इथं स्टॉल घ्यायला आली. मग मला एक स्टॉल आवडला, ब्लॅक अँड व्हाईट कॉम्बिनेशन होतं त्याचं, फार छान होतं. मग मी घेतलं, स्टॉल पण घेतला. आणि सारांचं चाललं इथे मस्ती.
तर कुठे असं एका जागेवर काय शांत तर काय बसत नव्हता, हे घे ते घे चाललं होतं त्याचं. तर त्याला अशी पिपाणी घेऊन दिली, पिपाणी तर सगळ्या जत्रेत त्याचं तेच चाललं होतं, नुसतं वाजवत होता. आणि नंतर मग त्याला अशी गाडी पण घ्यायची होती. आता लहान म्हटलं तुम्हाला माहितीच, मुलं तर घेणारच, तो घेत होता. त्याच्यानंतर मला इथं विठ्ठल रुक्माईची मूर्ती पण घ्यायची होती, ती पण मी घेतली. तुम्ही बघू शकता सारांश कसा हातात घेऊन फिरतोय सगळं. आणि जत्रा म्हटलं तर खाऊ तर येणारच, तर खाऊ पण घेतला आम्ही. आणि जत्रात असं होऊ शकत नाही कोणी खाऊ घेत नाही, खाऊ तर सगळेच घेत असतात. गोड पण जास्त खाऊ वाटत नाही, पण यात्रामधलं तर सगळेच खात असतात. आणि नंतर मग सारांश तुम्ही बघू शकता कशी शेव खातोय. मी त्याला ओरडत होती, तर ते बाबा बोलले खाऊ द्यात, काय नाही लहान आहे तर मग त्याला गाडीत पण बसायचं होतं, मग त्याला आम्ही गाडीत पण बसवलं. तर छान असं एन्जॉय करत होता तो. त्यांनी तर यात्रेमध्ये खूपच एन्जॉय केला आणि थोडंसं असं घाबरला पण होता, पण बसला. त्याच्यानंतर मग सारांशला ज्यूस प्यायचा होता, मग तो ज्यूस पण पिला. त्याला तर ना ज्यूस फारच आवडत असतो, तुम्हाला तर माहितीच आहे, मागच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला मी दाखवलं. त्याला असं ज्यूस आवडतं, म्हणजे ज्यूस पण पित होता त्याचे पप्पा. ज्यूस पिला, त्याच्यानंतर बोलला मम्मा मला अजून एक राऊंड मारायचंय. तर रडत होता, त्याला बोलले बस सारांशचा, बोलत होता नाही नाही मला अजून एक राऊंड मारायचंय गाडीमध्ये. तर त्याच्या पप्पांनी त्याला परत बसवलं. तर सारांच्या पप्पांचा खूपच जीव आहे त्याच्यामध्ये, ते बोलतात तसंच करत असतात ते. मी तरी त्याला अशी थोडीशी ओरडले, पण ते तर काय ओरडत पण नसतात त्याला. तर तो थोडासा घाबरत पण होता. आम्ही त्याला बसवलं, पण तो काय रडत होता. तर परत त्याला ज्यूस वगैरे पाजला, परत त्याने बघितलं, बोलला मला अजून आणखीन एकदा बसायचंय. मग त्याच्या पप्पाने त्याला बसवलं. तर असं थोडंसं फास्ट हे केलं, गाडी चालवली ना, तो असा थोडासा असा घाबरत पण होता. त्याच्यानंतर आम्ही चाललोय आता घरी. जत्रा पण थोडीशी अशी आवरतच आली होती, सगळे स्टॉल वगैरे पण काढायला लागले होते. आम्ही थोडंसं लेटच आलो होतो, कारण की रात्री थोडीशी मज्जाच वेगळी असते त्यामुळे. तर 4 व्हीलर आम्हाला नव्हती घेऊन यायची, आम्ही 2 व्हीलरच येणार होतो, कारण की इथं 4 व्हीलर आले ना खूप अशी ट्रॅफिक होऊन जाते. त्यामुळे सारांचे पप्पा बोलले नको, कारण की सारांश लहान आहे, त्याच्यामुळे आम्ही सारांशमुळे 4 व्हीलर घेऊन आलो आहोत. तर आता जस्टच आम्ही घरी आलोय. तर आता वाजले 11:30. तर मला आता सारांशला पण झोपी लावायचंय आणि त्याला फ्रेश पण करायचंय. आता हा ब्लॉग जर कंटिन्यू केला तर खूप टाइम पण होईल, त्याच्यामुळे हा ब्लॉग उद्या मी कंटिन्यू करणार आहे. तर मी काय काय आणलंय यात्रेतून हे सगळं मी तुमच्याबरोबर शेअर करते. तर तोपर्यंत व्हिडिओ स्किप न करता बघत राहा. बाय, गुड नाईट. गुड मॉर्निंग सगळ्यांना. तर आता सकाळची सुरुवात अशी छान झाली आहे. काल थोडासा यायला उशीरच झाल्यामुळे ब्लॉग मी तर आज परत कंटिन्यू केला आहे. तर मी तुम्हाला आज दाखवणार आहे यात्रेतून मी काय काय आणलंय ते. तर व्हिडिओ स्किप न करता बघत राहा व्हिडिओ. तर सारांश पण असा खेळतो इथे. तर दूध वगैरे पण तापायला ठेवायचं होतं, चहा पण करायचं होतं. चहा केला, पण आज झाला एक चहा गेला माझा उतू आणि आटून पण गेला लक्ष नसल्यामुळे. तर काल यात्रेतून मी काय काय आणले तुम्हाला दाखवते हे सगळं. तर धूप लावण्यासाठी देवघरासमोर ठेवण्यासाठी तर मी हे आणलंय. ह्याच्यात धूप वगैरे लावलं ना छान वाटतं. सारांसाठी पाणी वगैरे प्यायला हा कप आणलाय. स्कार्फ पण आणलाय, कुठे बाहेर वगैरे जाताना आपल्याला लागतच असतो. हे आणलंय लसूण वगैरे ठेवायला. सारांच्या खेळण्या. तर हे 2 कप आणलेत कॉफी वगैरे घ्यायला. तुझ्यासाठी काय घेतलंय? तर सारांसाठी ही गाडी घेतली आहे. ह्या छोट्याशा भरण्या घेतल्यात. पर्स पण घेतली आहे. कुठे पण यात्रेमध्ये गेले ना पर्सचं कलेक्शन तर पहिलं घेत असते मी. अशा तर खूप साऱ्या घरात पर्स पडल्यात. तर तुम्हाला तर माहिती आता उन्हाळा लागलाय, त्याच्यासाठी मटकं ठेवण्यासाठी मी हे स्टँड पण घेतलंय. तर इथे पाट पण घेतलाय मी. आपल्या घरात तर ह्या वस्तू लागतातच. तर आता फ्रीजमध्ये ठेवण्यासाठी बॉटल्स पण घेतल्यात. आणि ह्या सगळ्यांमध्ये मला आवडणारी एक गोष्ट म्हणजे ह्याच्यात ते मी तुम्हाला काढून दाखवते. तर मी अशी एकदम छानशी विठ्ठल रुक्माईची मूर्ती आणली आहे. मला खूप दिवसापासून घ्यायचीच होती, फायनली मी काल घेतली. तर चाललंय आपला सारांश खेळतोय. तर ही नंदी बैल आणि पिंड आणली आहे मी तुळशीमध्ये, म्हणजे तुळशीमध्ये नाही, तुळशीच्या बाजूला ठेवायची असते त्याच्यासाठी आणली आहे मी. सारांश हाय कर, गुड मॉर्निंग बोल सगळ्यांना. गुड मॉर्निंग सगळ्यांना. तर चला अशी छान दिवसाची सुरुवात झाली आहे. तर काल तर काय पॉसिबल नाही झालं तुम्हाला दाखवायला, माझं सगळं दाखवते. तर ह्या पर्स तर मी कुठे पण गेली ना यात्रेमध्ये तर पर्समध्ये तर खूप पहिलं घेत असते कलेक्शन. पर्स माझ्या तर खूपच झालेलं आहे. तर सारांश खेळतोय आता. गुड मॉर्निंग सगळ्यांना.
गुड मॉर्निंग बोल. सारांश आता अभ्यास करणार हो ना सारांश. तर सारांशसाठी आम्ही इंग्लिश अल्फाबेट्स आणले है ना सारांश. सारांचे काकी काका आले होते आज घरी, तर त्याच्यासोबत त्यांच्या चालल्या होत्या अशा छान गप्पा, चहा वगैरे पण केला. तर चला, आजचा ब्लॉग माझा तुम्हाला कसा वाटला, आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. नव्यानं भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.